नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत झी मराठीवरील कृष्णाईच्या लेकी या नव्या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांची खरी जीवन कहाणी। 11 एप्रिल 1963 रोजी मुंबईमध्ये एका अभिनय संपन्न कुटुंबात त्यांचा जन्म झाला। त्यांचे वडील गजानन जोशी आणि आई विमल जोशी हे दोघेही प्रसिद्ध रंगभूमी कलाकार होते, त्यामुळे अभिनयाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले। लहान वयातच त्यांनी रंगमंचावरून आणि बालकलाकार म्हणून अभिनय प्रवासाला सुरुवात केली। 1980 आणि 90च्या दशकात त्यांनी अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले। अशी ही बनवाबनवी, धूमधडाका आणि कशासाठी प्रेमासाठी हे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजले। त्यांनी नरसिंहा आणि किंग अंकल यासारख्या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या। 1990 मध्ये त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीचे महानायक अशोक सराफ यांच्याशी गोव्यात लग्न केले। त्यांना अनिकेत सराफ नावाचा मुलगा असून तो एक व्यावसायिक शेफ आहे। काही काळ ब्रेक घेतल्यानंतर त्यांनी अग्गबाई सासूबाई मालिकेतील आसावरी आणि भाग्य दिले तू मधील रत्नमाला या आईच्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर पुन्हा राज्य केले। अभिनयासोबतच त्यांना स्वयंपाकाची प्रचंड आवड आहे। त्यांचा निवेदिता सराफ रेसिपीज नावाचा स्वतःचा लोकप्रिय यूट्यूब चॅनल देखील आहे। सध्या त्या कृष्णाईच्या लेकी या मालिकेत 3 मुलींच्या एका खंबीर, स्वाभिमानी आणि निर्मळ कृष्णाई नावाच्या आईची मुख्य भूमिका साकारत आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला कृष्णाईच्या लेकी मालिकेतील कृष्णाई म्हणजेच अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा अभिनय कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।